उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली। अजित पवार रविवारी नाशिक दौऱ्यावर गेले होते। त्यांनी आमदार सरोज आहेर यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। मात्र त्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खराब झाली, त्यामुळे त्यांनी नाशिक दौरा मध्येच सोडून नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले। यानंतर ते ओझरवरून थेट पुण्याला रवाना झाले। पण आजही अजित पवारांच्या प्रकृतीत काही सुधारणा झालेली नाही। त्यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत। पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार सोमवारी सकाळी मुंबईला रवाना झालेले आहेत। मात्र रविवारी नाशिकमध्ये केलेल्या भाषणात अजित पवार यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं। आपण आत्ताच 2 गोळ्या घेतल्या आहेत तरी मला बरं वाटत नाहीये, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही असं अजित पवार यांनी सांगितलं होतं। त्यानंतर त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करत ते पुण्याला आलेले आहेत। मात्र रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांना अजूनही बरं वाटत नाहीये, त्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत आणि आता ते यानंतर मुंबईला रवाना झालेले आहेत। मुंबईतल्या निवासस्थानी ते आराम करू शकतात असं म्हटलं जातं। खरं तर काल शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुण्यातील जुन्नर येथे अजित पवार यांची भेट घेतली होती। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दराड चर्चा झाली होती। या चर्चेनंतर शरद पवार गट फुटणार असल्याचा अंदाज लावण्यात येऊ लागला। मात्र दोन्ही नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। बीडमध्ये सध्या 21 दिवसानंतर पाणी सोडलं जातं। बीडमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। यावर तोडगा काढण्यासाठी क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली होती। या घडामोडीनंतर आता अजित पवारांची तब्येत खराब झाल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। त्यामुळे अजित पवारांच्या आजाराला आता संदीप क्षीरसागर यांच्या भेटीशी देखील जोडलं जातं की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।